कारागृहातून सुटताच अट्टल चोरट्याने बंद घरालाच केले टार्गेट। मृतक महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या घरावर डल्ला। रात्रभर घरातच थांबला चोर आणि अवघ्या 24 तासांच्या आत फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपीला पुन्हा जेलचा रस्ता दाखविलाय। चोरी गेलेला सर्व मुद्देमाल जप्त। अमरावतीत पोलिसांच्या तत्परतेचे मोठे उदाहरण समोर आले आहेत। अमरावती शहरातील फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या घटनेचा अवघ्या काही तासात पोलिसांनी छडा लावलाय। मृतक महिला पोलीस कर्मचारी आशा धुळे यांच्या बंद घरातून अज्ञात चोरट्याने देवघरातील 11 नग तांब्या पितळीची भांडी आणि फास्टॅग कंपनीचे जेंट्स घड्याळ असा एकूण 13,450 रुपयांचा मुद्देमाल चोरी केला। ही घटना 24 नोव्हेंबरच्या मध्यरात्री घडली। फिर्यादी महिलेचा पुतण्या ट्युशनवरून घरी जात असताना त्याला घराचा दरवाजा उघडा दिसून आला। घरात जाऊन पाहिले असता चोरी झाल्याचे निष्पन्न झाले। तक्रार दाखल होताच फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी तात्काळ तपास सुरू करत पोलीस पथक आरोपीच्या शोधात रवाना केले। 25 नोव्हेंबरच्या सायंकाळी राहुल नगर परिसरातून राजेश उर्फ अजय गोवर्धन दांडगे वयवर्ष 36 राहणार तळणी पूर्णा तालुका चांदूर बाजार याला ताब्यात घेतले। विशेष म्हणजे हा आरोपी 24 नोव्हेंबर रोजीच कारागृहातून सुटला होता आणि सुटतात त्याच रात्री त्याने पुन्हा घरफोडीचा गुन्हा केल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे। आरोपीकडे शहर व ग्रामीण भागात घरफोडी आणि चोरीचे डझनभर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून त्याला पुन्हा कारागृहात पाठविण्यात आले आहे। घरफोडीच्या घटनेच्या 24 तासात उलगडा करण्यात आला असून आरोपीकडून सर्व चोरी गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपी हा सराईत चोर असून त्याच्यावर याआधीही अनेक गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट यांनी दिली। पोलीस स्टेशन फ्रेजरपुरामधील एक महिला पोलीस अंमलदार यांच्या झालेल्या मर्डरबाबत तो मर्डर झाला होता, त्याच्यामधील त्या महिलेचं घर बंद होतं। बंद घर असताना दिनांक 25/11/25 रोजी त्यांच्याच लहान मुलाला घर उघडं दिसलं। सकाळी वरून त्याने त्याच्या मावशीला सांगितलं। घर बंद अवस्थेत असताना त्यांना शंका आली, घरातील काही वस्तू चोरी गेल्याचा त्यांना शंका आली। वरून पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी रिपोर्ट दिला। तात्काळ पोलिसांनी आपल्या महिलेच्या घरी चोरी झाली म्हणून आणि तसेच आधी मर्डर झाला म्हणून थोडं संवेदनशील प्रकरण वाटल्यामुळे तात्काळ पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला। आरोपी त्याच परिसरात मिळाला आणि आरोपी व जवळ सर्व जे चोरी गेलेले मुद्देमाल होता तो हस्तगत करण्यात आलेला आहे। चोरी गेल्यामध्ये घरातील घड्याळ आणि आंघोळ करायचं पितळीची भांडी आहेत, देवासमोर ठेवण्याच्या वस्तू जे असतात पितळीच्या, असं जवळजवळ 13,450 रुपयाचे भांडे होते। ताब्यात घेतलेला इसम जो आहे हा सराईत आहे। सिटी आणि ग्रामीण अमरावती आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्यावर बरेच गुन्हे आहेत। तो गुन्हे करण्याच्या सवयीचा आहे, त्याच्यावर बरेचसे गुन्हे नुकताच तो दिनांक 25 रोजीच तो सुटला। आदल्या दिवशी गुन्हा दाखल करण्याच्या आदल्या दिवशी तो सुटल्यानंतर त्यांनी म्हणजे आधी त्या राहुलला भेटला किंवा माहीत नाही, परंतु त्याने आधीच रेकी केली की का तो गुन्हा म्हणजे आरोपी जेलमधून सुटल्याबरोबर त्याच्या घरी गेला आणि तिथे चोरी केलेली आहे।